राजीव माझ्याकडे एकटक बघत होता. लग्नही झाले होते, सर्व पाहुणे निघून गेले होते. तेच रुटीन लाईफ सुरू झाले. कॉलेजला गेले, पण मला राजीवशी बोलायचे नव्हते. त्यानेही माझ्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले. मिशाच्या लग्नामुळे आमच्यात मोठी भिंत निर्माण झाली होती. एक दिवस असाच गेला. कॉलेजमध्ये सगळ्यांनाच आम्हाला वेगळं पाहून खूप विचित्र वाटलं. सगळ्यांना माहीत होती की आमचे भांडण झाले आहे. दुसऱ्या दिवशी मी त्याला पटवून घेईन माझा अहंकार बाजूला ठेवून मी त्याला शोधत त्याच्याकडे गेले. त्याची पाठ माझ्याकडे होती. मी त्याला काही बोलायच्या आधीच, हाय वैशाली, कशी आहेस? त्याच्या फोनचा आवाज थोडा मोठा होता, त्यामुळे मलाही वैशालीचा आवाज ऐकू आला. ती म्हणाली, राजीव, तू मला विसरलास? नाही, तसं नाही. म्हणून मेसेज नाही, कॉल नाही. आज मी जरा बिझी होतो. तुला फोन करायचाच होता मला, आणि लगेच तुझा फोन आलाय. त्याच्या गप्पांनी माझ्या मनाला वाईट वाटत होते आणि मी मागे ओढून परतले. मी कॉलेजला गेले आणि सर्व क्लास अटेंड करून घरी गेले. राजीवला इतका ॲटिट्यूड झाला होता की त्याने माझ्याशी बोलणे आवश्यक समजले नाही. आता मला त्याच्या आणखी राग यायला लागला. मी पण ठरवले की मी त्याच्याशी पुन्हा कधीही बोलणार नाही. असेच काही दिवस गेले आणि एक दिवस राजीव खूप आनंदात माझ्याकडे आला. ऐक ना कीर्ती, मी काहीच बोलले नाही. ऐक ना, तुला आता माझी आठवण येते का? काहीतरी काम असेल तुझं माझ्याशी. तू खूप नाटकी आहेस कीर्ती. मला म्हणवू शकली असतीस तू. माझी चूक नसताना मी का म्हणू तुला? सोड ना यार ते सर्व. माझी एक गोष्ट ऐक. सेल्फिश कुठला? हो, मी आहे. पण माझी पण गोष्ट ऐक ना तू. बोल लवकर, काय काम आहे? मी प्रेमात आहे. कोण आहे ती? माझा आवाज थरथरू लागला. वैशाली, राजीव म्हणाला. माझे डोळे रडायला तयार झाले होते, पण मी त्यांना थांबवले आणि म्हणाले, यार, मला वैशाली का आवडत नाही हे मला कळत नाही. तसं काही नाही यार, ती खूप छान आहे. ती माझी खूप काळजी घेते, अगदी माझ्या आईसारखी. जर माझी आई असती तर तिने माझी अशीच काळजी घेतली असती. मी कुठेतरी ऐकलंय की मुलांना अशा मुली आवडतात जे त्यांच्यावर आईसारखं प्रेम करतात. त्यामुळे कदाचित राजीवशी मैत्री जपण्यात माझ्यात ही कमतरता होती. मी फक्त त्याचा मित्र बनून राहिले. मी त्याला का सांगू शकले नाही की मी त्याच्यासाठी काही करू शकते, काही बनू शकते. त्याच्यावर वेडेपणाच्या मर्यादापर्यंत प्रेम आहे माझं. त्याला माझे सांगितलेलं पटत नाही आणि मग भांडण झाले असते असा विचार करून मी पुढे काहीच बोलले नाही. ठीक आहे, खूप खूप अभिनंदन तुझे. मी हसले आणि त्याला मिठी मारली आणि विचारले, वैशालीला सांगितले का तू? हो. ती काय म्हणाली? ती हो म्हणाली. वाव, मग पार्टी झालीच पाहिजे. मी हसत म्हणाले, अरे मूर्खा, हे सगळं झालं आणि तू मला सांगितलंही नाहीस. मी म्हणाले आणि माझा फोन वाजला. मी तो बघायला बाहेर काढला आणि राजीवने माझा फोन हातातून हिसकावला. वर मीरचे नाव दिसत होते. ओ, मग तू याच्याशी फोनवर बोलतेस का? राजीवचे वागणे एकदम बदलले होते. त्याचे डोळे पुन्हा रागाने भरले. एवढ्या दिवसात मीरचा मेसेज कधी आला नव्हता, पण माझ्या दुर्दैवाने आज राजीव पुन्हा माझ्या आयुष्यात आला तेव्हा त्याचा मेसेजही आला. देवाला काय मान्य होते ते माहीत नाही. राजीव, याच्यात एवढं रागवण्यासारखं काय आहे? मीर मला आवडत नाही, राजीव म्हणाला. मग तुझ्या आवडीनुसार मी मैत्री करू का? तुझ्याशिवाय मी कधीच कोणाशी मैत्री केली नाही. मग त्यात काय झालं एवढं? मग आता मध्ये का आणलास त्याला? राजू म्हणाला. मी त्याला मध्ये आणलं नाही. तू वैशालीला मध्ये आणलाय. मला ते सहन होत नव्हते. मी जोरात ओरडून सांगितले, तुला माझ्या प्रेमाचा हेवा वाटतो का? राजू म्हणाला. तुला माझ्या मैत्रीचा हेवा वाटतो का? कीर्ती म्हणाली. आम्ही पुन्हा भांडू लागलो. माझा फोन माझ्या हातात देऊन तो निघूनही गेला. मी त्याला जाताना पाहत होती आणि रडतही होती. पुन्हा मीरचा मेसेज आला. मी त्याला लगेच व्हिडिओ कॉल केला. मीर म्हणाला, हाय कीर्ती, कशी आहेस तू? मी काहीच बोलले नाही. मी फक्त रडत होती. तू का रडत आहेस कीर्ती? राजीवमुळे. त्याने आता काय केले? त्याला वैशाली आवडते.
ते दोघं एकमेकांवर प्रेम करतात. मी ढसाढसा रडत होते. काय सांगतेस हे तू कीर्ती? मीर ओरडतच म्हणाला. ऐक कीर्ती, रडू नकोस, शांत हो. त्याची गर्लफ्रेंड निशाचा आवाज होता. ती मोबाईलच्या स्क्रीन समोर येत म्हणाली, ऐक कीर्ती, राजीवला अजून वैशालीबद्दल माहीत नाही. त्याला लवकरच तिच्याबद्दल कळेल. तुझी मैत्री, तुझे प्रेम खरे आहे ते परत येईल बघ. मीर म्हणाला, खोटे सांत्वन देऊ नकोस यार. आता मी मैत्रिणीचे नाटक करून कंटाळले. मी राजीवला पहिल्यापासून वेड्यासारखी प्रेम केलंय. मी स्वतःवर इतकं प्रेम कधीच केलं नाही यार. मी रडत रडत बोलत होते. कीर्ती, तुझे प्रेम खरं असेल तर राजू कुठेही जाणार नाही. माझ्यावर विश्वास ठेव, निशा म्हणाली. निशा, सर्व सांगायच्या गोष्टी आहेत या. आता त्याला त्याचे प्रेम मिळालं. आता त्याला माझी कधीच गरज पडणार नाही. असं बोलून मी कॉल डिस्कनेक्ट केला. त्यावेळी मिहीर आणि निशा माझ्यासाठी खूप काळजीत होते. त्याच्यामुळे राजू माझ्यावर रागावला आहे हे मीरलाही माहीत नव्हते. यात मीरचाही काही दोष नव्हता. आता मीरला काय सांगू मी? असे दिवस जाऊ लागले. राजू आता ना मला मेसेज करतो ना कॉल करतो. पूर्वी असा एकही दिवस नव्हता की एकमेकांशिवाय आम्ही राहू शकलो नव्हतो. आम्हाला एकमेकांची सवय झाली होती. त्याची गुड मॉर्निंग माझी सकाळ झाली आणि त्याची गुड नाईट सुरू झाली की माझी रात्र. मी खूप अस्वस्थ होऊन जगू लागले. अखेर तो इतका निर्दयी कसा असू शकतो? त्याला अस्वस्थ का वाटत नाही? तो माझ्याशिवाय कसा जगतो? त्याला खरोखर काही फरक पडत नाही का झालेल्या गोष्टींच्या? मी त्याच्याशिवाय जगू शकत नाही. कॉलेजला सुट्टी होती. कदाचित निवडणुकांमुळे आणखी परीक्षा येत होत्या. मला अभ्यासात अजिबात मन लागत नव्हते. तो माझ्यासोबत कॉलेजच्या बाहेरच्या परिसरात बसून अभ्यास करायचा आणि तो एकटाही असल्यावर त्याच ठिकाणी बसायचा. कॉलेजची वेळ सकाळची होती. तो आणि मी 2 वाजेपर्यंत तिथंच बसायचो. मी 1:30 वाजता कॉलेजला गेले आणि तो बसला असेल असे वाटले, पण तो तिथं नव्हता. मी रोहिणी आंटीच्या घरी जाऊ शकत नव्हते, कारण तिथे जाऊन आंटी अंकलला कळेल की मी राजूशी बोलत नाही आणि बरेच प्रश्न उभे राहतील. कॉलेजच्या बाहेर तो तिथं नव्हता. मी तासभर तिथंच माझ्या गाडीवर बसले आणि मग थकून घरी आले. दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर कॉलेजला गेले, पण तो आलाच नाही. माझे मन अस्वस्थ झाले. मी रोहिणी आंटीच्या घरी गेले, पण बाहेर उभी राहिले, जेणेकरून राजूला मी तिथे उभी आहे हे दिसू नये. पण मी त्याला घराजवळील परिसरात पाहू शकत नाही. आता अस्वस्थता खूप वाढली होती. मी त्याला गमावल्यासारखे वाटत होते. मला माहीत नाही की मी का रडले नाही. कदाचित मी आधीच खूप रडले होते त्याच्यासाठी. असंख्य विचारांनी मन व्यापून टाकले होते. त्याला माझी फक्त एक मित्र म्हणून गरज होती. तेच खरं आहे. मी त्याच्या आयुष्यात परत जाणार नाही, पण तोही नाराज झाला तर काय? ही त्याची परीक्षा आहे. मी त्याच्याशी बोलू का? राग मला आला आहे. एक मेसेज सुद्धा करू शकत नाही का तो? पण चूक तरी काय होती माझी? होय, खऱ्या अर्थाने मी आता त्याच्यासाठी पागल झाले होते. मी आजपर्यंत असा वेडेपणा कधीच केला नव्हता. वेड्यासारखे रस्त्यावर भटकणे, तासनतास त्याची वाट पाहत बसणे, इतकी अस्वस्थता हा वेडेपणाच होता. त्याच्या आयुष्यात माझं अस्तित्व नसल्यासारखं वाटलं आणि त्याने मला त्याच्या आयुष्यातून आतल्या माशीसारखं फेकून दिलं. तिसऱ्या दिवशी मी कॉलेजला गेले आणि तो झाडाखाली बसलेला दिसला. मी स्वतःला 2 गाड्यांमागे लपवले आणि त्याच्याकडे बघतच राहिले. 12:30 ते 2 वाजेपर्यंत मी त्याच्याकडे पाहत राहिले आणि माझ्या मोबाईलमधून त्याचे फोटोही काढले. आणि माझं लक्ष दुसरीकडे गेलं तेव्हा मी मागे वळून पाहिलं तर तो कुठेच नव्हता. 2 वाजलेत म्हणून तो घरी गेला असावा असा विचार करत मी रोहिणी आंटीच्या घरी गेले. तिथे कुलूप होते. कदाचित मिशाला घ्यायला गेले असतील, कारण आईने सांगितले होते की ते जाणार आहेत तिला घ्यायला. मी परत कॉलेजला आले. शेवटी राजीव कुठे गेला होता? त्याने मला पाहिले होते का? म्हणूनच तो निघून गेला. तो घरी गेला नाही तर तो गेला कुठं? मित्र हो, कथा आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.